शेतीसोबत सुद्धा मानसिकता फार महत्त्वाची आहे. आणि दादा तुम्ही जो महत्त्वाचा प्रश्न विचारला, की शेती खरंच परवडतीये का? तुम्ही तुमच्या अनेक भाषणांमधून देखील नेहमी सांगत असतात, की जशी-जशी काळ पुढे जातोय, शेतीचं विभाजन होत चाललंय. म्हणजे 100 एकरचा जमीनदार आज 2 एकरावर येऊन पोहोचलाय. म्हणजे आमच्या व्यवसायाचं क्षेत्र हे विभाजनामुळे कमी-कमी होत जातंय. त्यामुळे आम्हाला शेती म्हणून जर व्यवसाय करायचा असेल, प्रथम आमच्या मानसिकतेमध्ये बदल करावा लागेल. केळीचं उत्पादन 1,00,000चं घेणाऱ्या गावामध्ये मला खूप मोठे ते शेतकरी वाटायचे. पण एखादी बागवान यायचा आणि त्या केळीला पाडा म्हणतात. तो पाडा घेऊन जायचा आणि तो 1,00,000चे तिकडे किती रुपये करत असेल माहीत नाही. पण एकाही शेतकऱ्याची मानसिकता ही होत नव्हती, की या केळीला कुठेतरी प्रक्रिया केंद्राचं स्वरूप मी दिलं पाहिजे. म्हणजे मुळात पुन्हा एकदा मानसिकता आली. तर शेतीसोबत व्यवसाय करायचा असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं मनावरती आम्हाला काम करावं लागेल. शेतीसोबत मनाची देखील मशागत करावी लागेल.